नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात गारपीट होण्याचा इशारा दिलाय। कोणत्या जिल्ह्यात अंदाज आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। राज्यातल्या काही भागातून थंडीचं प्रमाण कमी झालं असून आता उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे। गरमीच्या उकाड्यामुळे राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपिटीने चांगलाच तडाखा दिलाय। त्यामुळे शेतीच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। हवामान खात्याने आज सुद्धा राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिलाय। हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या 48 तासात राज्यातील विदर्भासह मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम पावसाच्या सरी बरसतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने पिकांची काळजी घ्यावी असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आलाय। राज्यात विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।